हाताल चानी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। पाहतालो चानी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। तो हा विठ्ठल बरवा, 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 तो हा माधव बरवा बरवा, तो हा माधव बरवा, माधव बरवा, तो हा माधव बरवा। तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। औत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे, म्हणून विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडे आवडे। औत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे, म्हणून विठ्ठले आवडे, म्हणून विठ्ठले। तो हा विठ्ठल बरवा, 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 तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, माधव बरवा, तो हा माधव बरवा। विठ्ठल बरवा, तो हा माधव, तो हा माधव बरवा, तो हा माधव। सर्वांगाचे आगार बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवी। तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, माधव बरवा, तो हा माधव बरवा, माधव बरवा। विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे, जय जय राम। जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय
आलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे मोक्ष सायोजता जोडे मोक्ष सायोजता जोडे आलिंगन घडे मोक्ष सायोजता पडे मोक्ष साहिता पडे मोक्ष सायोजा पडे आलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे मोक्ष सायोजता जोडे मोक्ष सायोजता जोडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सेवा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सेवा तीर्थ सर्व काळ अवघे पाया पे सकळ अवघे पाया पे सकळ अवघे पाया पे हा तीर्थ पर्व काळ अवघी पाया पे सकळ अवघी पाया पे सकळ अवघी पाया पे सकळ ऐसा संताचा महिमा झाले बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा का म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा तुका म्हणे देवा केले पावे सेवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केले पावे सेवा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा ऐसा महिमा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा गोपाल कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई जय विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई होबा विठोबा होबार कुमाई होबा विठोबा होबार कुमाई होबा विठोबार कुमाई अलिंगन घडे अलिंगन घडे अलिंगन घडे आलिंगन घडे
झाली बोला याची सीमा झाली बोला याची सीमा झाली बोला महिमा
महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सब संतन की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। अलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे, ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा। तीर्थे पर्व काळ बघी पाया पेच कळ, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा। तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा। हो 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 पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। ओ पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। हो 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 पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। ओ पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताचिया, 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 दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदा सद्गुरुका। हो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदा सद्गुरुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदा सद्गुरुका। कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कलापुत्री काहिनीने बोलतो वचनाते व्हावे, काही का जनार्दनी तुमचा दास त्याची आज पुरवावी। ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिवाद्या जे जे आजी सस्विद्यात्मरूपा, देवा तुच्छ गणेशु सकलार्थमध्ये प्रकाश म्हणे निवृत्तीदास स्वबधारी। महायोग पिठे तटे भीमरत्यांबरम पुंडली कायदा तुन्मनेंद्र समागते ते नंदमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करी संताच्या, 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 या वार करी संताच्या। हो मस्तक हे पायावरी, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या। मस्तक हे पायावरी, या वार करी संताच्या, या वार
व्यवहार करी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी आलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा। आज अण्णांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्तानं भावांजली आदरांजली आपण ज्याला म्हणू समर्पित करण्याच्या उद्देशानं मोरे कुटुंबियानं अण्णांच्या पश्चातही त्यांचं स्मरण करत करत पुण्यकारक योग म्हणून भजन कीर्तन अन्नदान ज्ञानदान अशा विविध उपक्रमातून हा एक दिवसीय सोहळा संपन्न होत असताना कैलासवासी गणपत कृष्णा मोरे अण्णा आणि यांना जाऊन आज 5 वर्ष झाली, 5वं पुण्यस्मरण। पण तरीही मोठ्या आनंदामध्ये परमार्थिक अशा साधनेतून हा उत्सव साजरा होत असताना त्यांच्या पश्चात त्यांची 3 मुलं 7 मुली अशा परिवारानं नातवंडासह आप्तगण गोत्र इष्ट सगळे सोयरे सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपे सेवेसाठी निवडत असताना ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या आयुष्यामध्ये भरभरून परमार्थ केला, प्रपंचही केला, पण परमार्थाला शीग येईपर्यंत अगदी उच्च कोटीचा शिखराला जाईपर्यंत केलेला परमार्थ त्यांचा परमार्थ सफल झाला। आणि परमार्थ सफल होत असताना त्यांनी आयुष्यामध्ये महत्वाचं कार्य केलं। एक देवाची एक भेटी घेतली आणि दुसरी भेटी म्हणाल तर संतांची घेतली। दर्शन देवाचं घेतलं आणि संतांचंही घेतलं। देवालाही आपलं मानलं, संतांनाही आपलं मानलं। देवाचंही म्हणणं ऐकलं आणि संतांचंही म्हणणं ऐकत असताना कंटाळा केला नाही। खरं तर संतांच्यावर आणि देवावर अगदी नितांत श्रद्धा विश्वास प्रेम असलेले वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबराय आणि या सेवेसाठी निवडलेल्या अभंगातून आपल्याला आलेला अनुभव सांगतात। संत महात्म्यांच्या संगतीमध्ये मी बराच काळ राहिलो, त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या, हितगुज केलं, त्यांच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा केली, त्यांच्या संगतीमध्ये जेवायला बसायला असायला उठायला अनेक वेळेला मी त्यांच्या संगतीमध्ये राहिलो। पण त्या संगतीमध्ये घडत असताना आणि फक्त संतांच्या बरोबर आलिंगन नावाचा हा प्रकार आगळा वेगळाच घडला, महत्वपूर्ण घडला आणि विशेष उल्लेखनीय घडला अशी सांगायची महत्वाकांक्षा जिद्द आमच्या तुकोबरायांनी या अभंगातून सहज बोलत असताना सांगितलं। संत महात्मे कुठेही भेटतील, पण त्यांना ओळखत असताना संतांची लक्ष ज्ञात असलेल्या जगद्गुरु तुकोबरायांना माहित होतं की संतांच्या भेटीमध्ये जे आनंद आहे तो इतर भेटीमध्ये नाही। जीवाची भेट तुकोबरायांना बऱ्याच वेळाला झाली। बरेच सामान्य जीव भेटायचे, सामान्य जीव भेटायचे आणि जगद्गुरु तुकोबरायाला विचारायचे, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, असे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे। सामान्य जीवाचे संत महात्म्यांना प्रश्न असायचे की माझा उद्धार कशाने होईल, माझ्यावर कृपा नारायण कधी करील, अशी संतांच्याकडे प्रश्नावली सामान्य जीवाची असायची। सामान्य जीवाच्या समवेत तुकोबराय राहिले। एवढंच काय, संतांच्या संगतीमध्ये सुद्धा राहिले, पण संतांच्या संगतीमध्ये राहत असताना तुकोबरायांना कंटाळा आला नाही। जीवाच्या संगतीमध्ये राहताना थोडा कंटाळा आला म्हटलं तरी चालेल, जीवाची संगती त्याज्य केली, पण संतांची संगती मात्र त्याज्य न करता
वर्ज्य न करता त्या संगतीची आस केली. संतांना वाटायचं मला भेटत असताना देव भेटला नाही तरी चालेल, पण संत भेटावे, आणि संत भेटले की मग देव भेटीचा आनंद आम्हाला घ्यायला काय वेळ लागणार नाही. संत भेटते आजी मज, संत भेटते आजी मज, संत भेटते आजी मज, संत भेटते आजी मज. तेने मी झालो चतुर्भुज, तेने मी झालो चतुर्भुज, तेने मी झालो चतुर्भुज, तेने मी झालो चतुर्भुज. दोन्ही भुजा तुळी सूक्ष्म सहज, दोन्ही भुजा सूक्ष्म सहज, दोन्ही भुजा सूक्ष्म सहज, दोन्ही सूक्ष्म वाढल्या. दोन्ही सूक्ष्म वाढल्या. दोन्ही सूक्ष्म वाढल्या. दोन्ही सूक्ष्म वाढल्या. आलिंगन सुख वाटे, आलिंगन सुख, आलिंगने सुख वाटे, आलिंगन सुख, आलिंगन सुख वाटे, आलिंगन सुख वाटे, आलिंगन सुख वाटे, आलिंगन सुख वाटे. संत भेटते आजी मज, तेने मी झालो चतुर्भुज, दोन्ही भुजा स्थळी सहज, दोन्ही सूक्ष्म वाढिनल्या. संत भेटले की आज मी चतुर्भुज झालो असं म्हणतात. देवासारखा माझा शरीराचा आकार चतुर्भुज असा मी झालो. दोन भुजा स्थूल रूपानं आणि दोन भुजा सूक्ष्म रूपानं वाढल्या, कारण संत भेटले आणि संत भेटल्याचा आनंद झाला. देव भेटीच्या पेक्षा संत भेटीनं देव भेटीचाही आनंद झाला आणि संत भेटीचाही आनंद झाला. संत भेटले हो, न भेटणारे संत भेटले. भेटल्यानंतर आल्या आल्या म्हणतात तर त्यांना संतांना आलिंगन द्यावं. प्रथम भेटी आलिंगन, नंतर चरण वंदावे. पहिल्या भेटी आलिंगन द्यावं. आलिंगन द्यावं म्हणजे आलिंगन द्यायचं असलं तर आपल्याला दोन माणसांची गरज आहे, दोन जीवांची गरज आहे. एक जीव कधीच कुणाला आलिंगन स्वतःचे स्वतःला आलिंगन देत नाही, त्याच्यासाठी दुसरा असावा लागतो. सामान्य जीवापेक्षा संतांना संत भेटल्यानंतर त्यांना आलिंगन दिल्याचा आनंद उपभोगत असताना आलिंगन भेटीनंतर प्रथम करणे दिलं, नंतर चरण वंदन केलं, पण पहिल्यांदा आलिंगन दिलं. आणि आलिंगन देण्याकरता कारणीभूत काय तुकोऱ्या सांगतात, संत महात्मे सांगतात की आलिंगनामध्ये एवढं सुख आहे की तेवढं सुख बाकीच्या. आलिंगने सुख वाटे, आलिंगने सुख वाटे, हो सुख वाटे, आलिंगने सुख वाटे. मोक्ष सायुज्यता भेटे, मोक्ष सायुज्यता भेटे, मोक्ष सायुज्यता भेटे, मोक्ष सायुज्यता भेटे. हर्ष भ्रम
ब्रह्मांड उठाटे हर्षे ब्रह्मांड उठाटे हर्षे ब्रह्मांड उठाटे हर्षे ब्रह्मांड उठाटे समूळ मीठे मी पणा समूळ आटे मी पण समूळ आटे मी पणा समूळ आटे मी पण आलिंगने सुख वाटे मोक्षाची आनंदी वाटे हो हर्षे ब्रह्मांड उठाटे समूळ आटे मी पणा हो आलिंगने सुख वाटे सदानंदी वाटे हो हर्षे ब्रह्मांड उठाटे समूळ मीठे मी पणा वाटे प्रेमे चिदानंद घोटे हर्षे ब्रह्मांड उतटे समूळ आटे मी पण अलिंगणानं सुख वाटतं कारण हर्षानं ब्रह्मांड उतटे इतका आनंद होतो की ब्रह्मांड सुता आपण पाहतो एखादं डाळिंब परिपक्व झाला आणि परिपक्व झाल्यानंतर त्याच्या ते दोन फाके होतात बरोबर का पण ते डाळिंब जर पिकलं परिपक्व झाल्यानंतर ते जसं दोन तुकडे त्याच्या वरच्या भागाचे होतात तसं हर्षे ब्रह्मांड उतटे उतटे म्हणजे त्याप्रमाणे होतं समूळाटे मी पण मुळापासून मी पण आटून जात पण याचं कारण अलिंगणे सुख वाटे आलिंगनानं सुख वाटतं असं आलिंगन घडावं म्हणणारे संत महात्मे सांगतात खरंच हे आलिंगनामध्ये सुख आहे हो आलिंगन म्हणजे आलिंगनाला सुद्धा थोडे प्रकार जर पाहिले तर एक क्रोधाचं आलिंगन एक आणि प्रेमाचं आलिंगन प्रेमाच्या आलिंगनानं सुख वाटतं आणि क्रोधाच्या आलिंगनानं आणखीन सुखापासून जीव लांब जाऊन परत सुखा परत येण्यापर्यंत बराच कालावधी त्याला लागलेला असतो आता आपल्याला जर पाहायचं झालं तर पहिल्यांदा आपण क्रोधाचं आलिंगन पाहू क्रोधाच्या आलिंगनामध्ये क्रोधाचं आलिंगन असं आहे की जे क्रोधाचं आलिंगन दिल्यानं आलिंगने सुख वाटे इथं जरी म्हटलं असलं तरी क्रोधाच्या आलिंगनानं सुख वाटत नाही आपल्या शिवाजी राजांच्यासाठी आलेला अनुभव माहिती आहे अफजल खानानं बोलवलं भेटीसाठी शामियाना तयार ठेवला आणि त्या शामियानामध्ये भेट ठरली वेळही ठरली आणि येतानाही जास्त टाळकरी आणायचे नाहीत बरं का सैन्य जास्त आणायचं नाही जास्त टाळकरी आले तरी सुद्धा त्रास होतो जास्त सैन्य आलं सुद्धा त्रास होईल सैन्य जास्त आणू नका थोडेच आणा म्हणताना फक्त 2 अंगरक्षक त्यांच्या बरोबर आणि यावेळेला भेट घ्यायची ठरलेल्या वेळेप्रमाणे भेट घेत असताना अफजल खानानं अगदी प्रेमानंच मी जवळ बोलवतोय असं म्हणून या राजे भेटा आम्हाला या राजे भेटा आम्हाला असं म्हणून फसवणुकीचा डाव टाकला राजांच्याही लक्षामध्ये तो गनिमेकावा होताच जवळ गेल्यानंतर अफजल खानाने एवढं कडकडून आलिंगन दिलं एवढं कडकडून आलिंगन दिलं की अफजल खान तसं म्हणाल तर मला वाटतंय 150-200 किलोचा असेल वाटतंय बरं का त्याच्या पुढं असेल एखाद्या वेळेला कारण वजन काटात तुटायचा म्हणले त्याला मोजायचं झालं तर एवढा जबरदस्त अफजल खान आमचे शिवाजी महाराज मात्र त्याच्या मनानं बरं का त्याच्या मनानं छोटे होते यांना मी असं दाबूनच मारीन आलिंगन देऊन दाबून मारीन या उद्देशानं दाबण्याचा प्रयत्न केला आणखीन तरीही वार करण्याच्या निमित्तानं तलवार खसकन उपसल्याने वार केला अंगामध्ये चिलकत असल्याने आमचे शिवाजीराजे वाचले लक्षात आलं राजांचे हे आलिंगने सुख वाटे नाही आलिंगने जीव जायचा प्रसंग राजांनी आपल्या कमरेला असलेले वाघनक्या बाहेर काढल्या आणि पोट फाडलं आणि खाली धाडकन कोसळलेला अफजल खान
आलिंगन दिलं पण आलिंगनात सुख नाही वाटे, आलिंगनामध्ये याचा जीव गेला. जीव जातो आलिंगनामध्ये, पण जर ते प्रेमाचं आलिंगन नसल तर, आणखीन पुढे बोलायचं झालं तर एकही असं आलिंगन होतं की आमच्या कौरव पांडवांचं युद्ध झालं, युद्धभूमीवर दोघही समोर आले. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता उत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. जे धर्मालय म्हणजे ते तर पांडव आणि माझे गेले असते व्याजे झुंजाचे. आपल्याला गीतेची सुरुवात प्रारंभ माहिती आहे. पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच लोकांना धर्मक्षेत्राचं कुरुक्षेत्राचं वर्णन करणारे आपले ग्रंथकार गीताकार, दोन्ही दळातलं सैन्य आलं, पण आपल्याला माहिती आहे एका दळानं मात्र विजय मिळवला आणि एक दल पराजयी झालं. त्याच्यातले बरेचसे सैन्य मारले गेले, पण आमच्या पांडवाकडे मात्र पाठीराखा कृष्ण असल्यानं विजयश्री खेचून आणली. कारण विजयश्री खेचून आणण्याकरता महत्वाचं काय आहे? यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ज्या ठिकाणी योग्यांचा ईश्वर कृष्ण आहे, ज्या ठिकाणी धर्माचं पालन केलं जातं आणि धनुर्विद्येमध्ये प्रवीण असा अर्जुन ज्या बाजूला आहे, त्या ठिकाणी विजयाला काय कमी आहे? विजयश्री खेचून आली आणि मग मात्र आंधळ्या धृतराष्ट्राला वाईट वाटू लागलं. सगळीच्या सगळी माझी पोरं मिली, पण इकडं मात्र पाचीचे पाची जिवंत आहेत. वाईट वाटलेला शेवटी मग त्यांनी विचार केला की बदला घ्यायचाच, सूड घ्यायचा. सुडानं पेटलेला आंधळा, पण त्यांनी सुद्धा विचार केला आता मारायचं. पण कुणाला मारायचं? पहिलं भीमाला. बरोबर का महाराज? भीमालाच मारायचं, कारण भीमाने बराच प्रताप केला होता. सगळ्यावर जबरदस्त असा भीमच होता आणि भीमाच्यानं बरेचसे मेलेले कौरव सैन्य सगळे भीमाकडे बोट दाखवायचे, भीमालाच मारायचं. मग भीमाला मारत असताना कसं मारायचं? आंधळा, डोळ्यानं आंधळा होता पण ताकदीनं मात्र सबळ होता. त्याला दिसत नव्हतं पण जाणवत होतं. आणि युक्ती त्यांनी प्रयुक्त केली. भीमाला भेटायचं, आलिंगन द्यायचं आणि आलिंगनामध्ये त्याला असं दाबूनच मारायचं आणि दाबून मारायचं. आणि म्हटल्यानंतर तो जरी माझ्या डोळ्यात देखत मेला ना, डोळ्यात देखत नाही, डोळे नव्हते त्याला, बरं माझ्या देखत म्हणून, आता डोळ्या देखत, माझ्या देखत जरी मेला तरी सुद्धा माझी पोरं मेली याचं दुःख आणि याच्यातून हे काहीतरी वजावट होईल. आणि मग त्यावेळेला कृष्णाला सांगायची गरज पडली नाही. कोणीतरी कृष्णाला मिस कॉल केला, कृष्णा काय चाललंय मागं कळतंय का? पडद्याच्या मागं, पडद्याच्या मागचं काय कृष्णाने सांगितलं? सांगायच्या अगोदरच मला तर डेटा मी फुल करून ठेवलाय. कारण कृष्णाला सांगायची गरज नव्हती. आउट ऑफ दी कव्हरेज एरिया, रेंजच नाही, चार्जिंगच संपली, असं काही नव्हतं. कृष्णाला सगळं कळायचं. इकडं काय चाललंय, याच्या मनात काय, त्याच्या मनात काय, डोळसाच्या मनात काय चाललंय, आंधळ्याच्या मनात काय चाललंय, सगळं कळत असलेल्या कृष्णानं चतुराई केली. कारण त्याला चतुर म्हटलेले, देव चतुर, देव चतुर. चतुरात शेरम गुण लावण्याची खाणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, मुकुट सकळा मणी, धन्यताची विठोबा, धन्यताची विठोबा, धन्यताची विठोबा, धन्यताची विठोबा. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, लावण्याची खाणी, लावण्याची खाणी, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी,
देवाला सांगायचं काही गरज पडली न सांगता तुम्हा कळू येते अंतर. याच्यातून सुटायचं असेल तर मग काय करावं लागेल. आणि मग सप्तधातूचे पुतळे तयार करायला लावले. सप्तधातूचे पुतळे तयार करून भीमाला भेटीसाठी बोलवलं. जात असताना मात्र सांगितलं तुम आगे बढो हम तुम्हारे. अयो येत लवकर. तरी अजून जेवण बी नाही झालं. तुम आगे बढो हम तुम्हारे पीछे असं म्हणे करायचं. म्हणले पुतळा पुढं करायचा आणि तू पाठीमागं राहायचं. जास्त काही शहाणपणा करायचा नाही. तर शहाणपणा चालणार नाही. मी सांगतो तेवढंच करायचं. कथाभाग फार मोठा आहे पण आपल्याला छोटा करून एवढाच बघायचा. आलास का भीमा? हो मला तुला भेटायचंय, कडकडून भेटायचंय. म्हणून कडकडून भेटण्याकरता हात पुढे केले. पुतळ्याला मिठी मारली. पण तो जो असणारा पुतळा होता धातूचा होता पण तो सुद्धा भोगा झाला. राग झाली, जळून गेला असं म्हटलं तरी चालेल. त्याच्या हातात एवढी ताकद होती असे पुतळे. पण ज्या वेळेला एवढं करूनही आलिंगन दिलं पण ते आलिंगन देत असताना ते प्रेमाचं नव्हतं, ते क्रोधाचं आलिंगन होतं. आणि प्रीतकळे आलिंगनी प्रीतकळे आलिंगनी प्रीतकळे आलिंगनी प्रीतकळे आलिंगनी संपादनी आचंत संपादनी आचंत प्रीतकळे आलिंगनी प्रीतकळे आलिंगनी संपादनी आचंत संपादनी आचंत प्रीतकळे आलिंगनी प्रीतकळे आलिंगनामध्ये किती प्रेम आहे हे कळून येतं. आलिंगनामध्ये प्रेम आहे का क्रोध आहे हे कळून येतं. आणि न कळलेल्याने मात्र बाजूला होऊन पाहत असताना आणि मग लक्षात आलं की ज्याला आपण कडकडून मिठी मारून भस्म करायचा मारायचा विचार केला होता तो मात्र अलगच आहे. कारण जो अलग राहिला त्याच्या स्वतःच्या बुद्धीनं तो वागला नाही. शिकविता धनी शिकवणारा कोणीतरी वेगळा आहे त्याच्यामुळे माझं आलिंगन फेल गेलं. हे क्रोधाचं आलिंगन असं द्या. चला क्रोधाच्या आलिंगनाकडे जास्त न पाहता आणखीन पुढं प्रेम आलिंगन म्हटलं तर प्रेमाचं आलिंगन. प्रेमाचं आलिंगन म्हणजे आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळामध्ये विठ्ठल महाराज लग्नाच्या वेळेला इकडची व्याही आणि तिकडची व्याही. व्याही म्हणजे शुद्ध शब्द. गावरान शब्दात काय म्हणायचं? युवाय. वा वा युवाय. इकडचा युवाय आणि तिकडचा युवाय म्हणजे कळण्यासाठी. पाण्याची घागर वगैरे पानाचा विडा खडी साखर म्हणा नाही जमलं तर साखर म्हणा. अगदी कडकडून भेट द्यायची आलिंगन द्यायचे. आणि हा विवाह सोहळा सुखाने जावा समाधाने जावा म्हणून व्याह्याचं हे आलिंगन आहे. तेही आलिंगन प्रेमाचं बरं का. याच्यामध्ये काही संकोच नाही काही नाही काही नाही. चला याच्यापेक्षा आणखीन पुढं आलिंगन द्यायचं म्हटलं तर मग एखादी आई आपल्या बाळाला आलिंगन देते. बाळाला आलिंगन देते म्हणजे एखादं बाळ 10वी पास झालं 95% मार्क मिळालेलं पोरगं पळत धावत धावत आलं आई मार्क लिस्ट आणि हातात घेऊन म्हणाल तर पेड्याचा पुडाही एका बाजूला घेऊन आलेल्या पोराने सांगितलं आई 95% मार्क मिळाले. आईला सुद्धा आनंद झाला. 10वी मध्ये 95% मार्क मिळाले म्हणजे थोडं बऱ्यापैकी. खेड्यातलं पोरग होतं ते काही शहरातलं नव्हतं. ट्युशन लावलेली नव्हती. रानात भरपूर कामं करत असतानाही त्याला 95% मार्क मिळाले याचा आनंद झाला. किती सांगू मी सांगू. इतका आनंद झाला. पळत आलेल्या पोराला पटकन उचलून घेतलं. इयत्ता 10वीतलं पोरग म्हणजे काय छोटं बारकं पोरग आहे का. 10वीतल्या पोराला सुद्धा उचलून घेतलं. कडकडून मिठी मारली आणि प्रेमानं आलिंगन दिलं. आलिंगन दिल्यानंतर मग सांगितलं बाळा खरंच आज फिटले माझे कोडे.
बहुत जन्माचे साकडे, आज माझं मात्र डोळ्याचं पारणं फिरलं बाळा. तो प्रेमानं आलिंगन देणारी आई आहे. ज्ञानोबरायांनी सुद्धा या ज्ञानेश्वरीमध्ये याचं वर्णन करत असताना आणखीन एक त्याला जोड दिली. तीच स्त्री, जी स्त्री आपल्या बाळाला आलिंगन देते, तीच आपल्या पतीलाही आलिंगन देते. पतीला आलिंगन देत असताना कामाची उत्पत्ती आहे, आणि इथं बाळाला मात्र कामाची उत्पत्ती नाही. एक ओवी सांगतो म्हणजे लक्षात येईल. पती पुत्रा ते आलिंगी, एक तिथे तरुणांगी, परी पुत्राची या भागी कामू न रिगे. पती आणि पुत्राला आलिंगन देणारे ती स्त्री, पुत्राच्या वेळेला मात्र आलिंगन देत असताना फक्त आणि फक्त प्रेम. प्रेमच जसं आई बाळाला आलिंगन देते त्यावेळेला प्रेम मिळतं. नामदेवराय म्हणतात, मला सुद्धा वाटतं देवा तुला आलिंगन द्यावं आणि प्रेमाची देवाणघेवाण करावी. प्रेमी आलिंगन आनंदे पूजिन, प्रेमी आलिंगीन आनंदे पूजिन. घालीन लोटांगण करीन पटांगण. नाही उलट नाही, दुसरं चरण होतं ना, उलट नाही. प्रेमी आलिंगीन सरळ होतं, काय उलट वगैरे काय अर्धा भाग नाही. प्रेमी आलिंगीन आनंदी पूजन भावे ओवाळीन म्हणे नामा. नामदेवराय सांगतात, प्रेमानं देवा मी तुला आलिंगन देईन, आनंदानं पूजन करीन. नामदेवराय सांगतात त्याप्रमाणे देवाला सुद्धा आलिंगन देण्याची पद्धत पूर्वी. सुफळ हा जन्म, सुफळ हा जन्म, सुफळ हा जन्म होईल ते तोनी. सुफळ हा जन्म, हा जन्म, सुफळ हा जन्म होईल ते तोनी. त्याच्यासाठी जीव कसावीस होतो. संतांना आलिंगन, वैष्णवाला आलिंगन, देवाला आलिंगन देण्याकरता यानं पूर्वीची पद्धत, आताची नाही पण पूर्वीच्या काळामध्ये पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाला सुद्धा कडकडून आलिंगन दिलं जायचं, बरोबर का नाही? आता नाही, आलिंगन नाही, पायाला हात लावायच्या अगोदर बाहेर काढलं जात आहे. पण पूर्वीच्या काळामध्ये एवढी काही अशी गर्दी नसायची, लोकसंख्या दुर्मिळ कमी असायची, भक्त गणसंख्या जनसंख्याही थोडी, पण त्यावेळेला देवाला आलिंगन देऊन देवाचं दर्शन घेण्याची पूर्वीची पद्धत होती. कारण
देवाला वैष्णवाला आलिंगन दिल्यानंतर सुख प्राप्त होतं, समाधान मिळतं, आनंद मिळतो. कारण या संतांना आलिंगन दिल्यानंतर आलिंगन संताची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. आलिंगन संताची आलिंगन संताची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. आलिंगन संताची आलिंगन संताची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. आलिंगन संताची आलिंगन संताची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. आलिंगन संताची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. आज भेटले माझे गोडे. मला वाटलं तुम्ही म्हणू लागताल म्हणून मी धरलं होतं तुमच्यासाठी. तुम्ही ही चाल तुमच्यासाठी होती, नाहीतर मग मला म्हणावं लागलं असतं पंढरपुरात काही वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. आलिंगणे संताची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेवितो. संतांना आलिंगन दिलं की माझी काया दिव्य झाली. दिव्य म्हणजे अगोदर दिव्य नव्हती. काम क्रोध लोभ मद मत्सर विकारानं बरकटलेली, आशा मनशा तृष्णा कल्पना इच्छा भुली वासना यांनी सुद्धा ग्रासलेली अशी माझी काया, पण दिव्य झाली माझी काया. आलिंगन संतांना दिलं की माझी काया दिव्य झाली. त्या पायावर मस्तक मी ठेवलं आणि मस्तक ठेवल्यानंतर माझं मनाचं कोड कौतुक पूर्ण झालं. संत अनेक असतील पण त्यांची इच्छा मात्र एकच, आणि ती इच्छा म्हणजे फक्त आणि फक्त देवाला आलिंगन द्यावं आणि जमल तर संतांना आलिंगन द्यावं. कशासाठी? अभंगाचं पहिलं चरण. आलिंगन घाणे आलिंगन घाणे आलिंगन घाणे आलिंगन घाणे
ऐसा संताचा महिमा महिमा ऐसा सैलाया महिमा महिमा अलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. आलिंगन दिलं की मग त्याच्यामुळं मोक्षापर्यंत जाता येतं. आणि महत्वाचा म्हणजे दुर्मिळ असा मोक्ष नाम सायुज्य मोक्ष त्याला प्राप्त होतो. जो संतांना आलिंगन देतो त्यांना सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त होतो. मोक्षाचे प्रकार आपल्याला माहिती जास्त आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता हे 4 मोक्ष. पण 4ही मोक्ष प्राप्त करून घेत असताना वेगवेगळ्या क्रिया, वेगवेगळ्या प्रक्रिया आणि वेगवेगळी फळं सांगत असताना जर आपल्याला सलोकता प्राप्त करून घ्यायची असेल, सलोकता प्राप्त म्हणजे त्या लोकापर्यंत जायचं असलं तर त्याच लोकाला म्हणजे जिथं वैकुंठात स्वतः परमात्मा भगवान वास्तव्याला आहे तिथं जायचं असलं तर प्रयत्न करावा लागतो. आणि मग त्या प्रयत्नाला यश आले की मग सलोकता नावाचा मोक्ष त्याला प्राप्त होतो. सायुज्यता मोक्ष त्याच्या पुढे आहे, पण सलोकता नावाचा मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असला तर तिने वैकुंठ भुवनी घर केले. देव ध्यानी रामकृष्ण म्हणे, देव ध्यानी रामकृष्ण ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण देव ध्यानी रामकृष्ण तिने वैकुंठ भुवनी घर केले. हो ज्ञान देव ध्यानी ज्ञान देव वैकुंठ भवनी वैकुंठ भवनी घर केले. ज्ञान देव रामकृष्ण वैकुंठ भवानी वैकुंठ भवानी घर त्याने वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठ भुवनामध्ये घर मिळते. आपल्याला घराची बुकिंग करायची असली तर इथं इंदापूरला प्लॉटिंग चालू आहे बरं का महाराज. तुमच्या शेजारचं असेल माहिती तर मला 35 लाखाला 1 गुंठा चालू आहे. घ्यायचं असलं तर बघा तुम्हाला किंवा माहितीसाठी सांगतो. काहींनी विचार केला म्हणजे इंदापूरला प्लॉटिंग चालू आहे 35 लाख घालवण्यापेक्षा पुण्यात घेतलेला नाही का बरं. बरं आहे ना पुण्यात. पुणे म्हणजे इंदापूरपेक्षा मोठं शहर आहे. 70 लाख जाऊ द्याव एका गुंठ्याला, पण पुण्यातलं कसं ऐकल. त्याच्यातून हुशार होता आमचा उत्तम सारखा. मला इथलं हे काय उत्तम नाही बाबा. मुंबईला जायचे काय. बरं मुंबईला तर मुंबईला तिथं कसंही केवढ्याला हे गुंठा असू द्या. अहो एखादी गल्ली, एखादी बोळ, एखादी खिडकी जरी राहायला मिळाली तर तिथले लोक आनंद वाटतात. 1 गुंठा मिळतोय म्हटल्यानंतर तिथंही काही लोकांनी चला जाऊ द्या. मुंबईचं तर काय खरं आहे का. त्याच्यापेक्षा आमचे विक्रम शेठ म्हणतात दिल्लीला आहे का जागा एखादा गुंठा. तिथली सुद्धा माझ्याकडे यादी आहे. कुणाला कुठं किती पाहिजे असेल तर. काहींनी तिथं सुद्धा घ्यायची तयारी केली, पण तिथं सुद्धा सांगितलं दिल्लीतली सुद्धा ती आहे. 1 गुंठा जमीन आहे. तिथं आपण घर करायचो बंगला, पण आपण तिथं कधी जायचो कधी राहायचो. पण त्याच्यापेक्षा आमच्या हरिभक्तीपर्यंत धर्माधिकारी महाराजांनी सांगितलं तुम्हाला वैकुंठामध्ये जर प्लॉट बुकिंग करायचा असला तर सुद्धा करता येत आहे. रजिस्ट्रेशन नोंदणी चालू आहे ना. हा चालू आहे. नाव द्या, रक्कम जमा करा, बुकिंग करा आणि मग आणि तीच सांगितलं इथलं दिल्लीतलं, मुंबईमधलं, पुण्यातलं, इंदापुरातलं, इथलं तिथलं कुठलंही बुकिंग नाही. वैकुंठ भवनात घर करायचं असलं तर त्याने वैकुंठ भुवनी घर केले. ज्ञानोबराय सांगतात अशी बुकिंग केली झाली त्याची की त्याला वैकुंठ भुवनामध्ये घर त्याला करता येतं. आपोआप बांधलेला बंगला त्याच्या नावावर होतो, राहता येतं. त्याने वैकुंठ भुवनी. पण कधी ज्ञानदेव ध्यानी
ज्ञानोबराय सांगतात रामकृष्ण हे मनात तुम्ही ध्यान केलं तर तुम्हाला वैकुंठवाळामध्ये घर करता येतं, सलोकता मुक्ती प्राप्त होते. मोक्ष सायुज्यता जोडे याच्या अनुषंगाने बोलताना सलोकता मुक्ती अशी प्राप्त होते. पर स्वरूपता मुक्ती सुद्धा तशी काही कमी नाही हो. स्वरूपता म्हणजे देवाच्या सारखंच रूप. देव कसा आहे? जसा देव आहे, उंचीला तेवढा, अंगानं सडपातळ, 2 पाय आणि 4 हात. देवासारखं सुद्धा रूप धारण करता येतं, होतच, कारण त्याला स्वरूपता मोक्ष म्हटलं जातं. कारण आपण जर तेवढं तप केलं, तेवढं ध्यान केलं, तेवढं आपण प्रयास केले तर चतुर्भुज नर होऊन ठेले, चतुर्भुज नर होऊन ठेले, चतुर्भुज नर होऊन ठेले, चतुर्भुज नर होऊन ठेले, मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, 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 चतुर्भुज नर होऊन ठेले, चतुर्भुज नर होऊन ठेले, चतुर्भुज नर होऊन ठेले, चतुर्भुज नर होऊन ठेले, मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले, चतुर्भुज नर होऊन ठेले, मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले, चतुर्भुज नर होऊन ठेले. स्वरूपता नावाचा मोक्ष प्राप्त. चतुर्भुज नर होऊन ठेले, तो माणूस चतुर्भुज होतो. देवासारखं रूप त्याला प्रदान देव करून देतात. चला, सलोकता, स्वरूपता, समीपता. समीपता म्हणजे देवाच्या जवळ जायचं. देवाच्या जवळ म्हणजे देवाच्या बरोबरच बसायचं, देवाच्या बरोबरच उठायचं, देवाच्या बरोबरच कीर्तनाला जायचं. देवाच्या बरोबर नाही. गावाला जायचं म्हटलं तर देवाबरोबरच गावाला जायचं. एवढंच काय, काही करायचं असलं तर देवाच्याच बरोबर. राहू जवळी देवा पासी, राहू जवळी देवा पासी, राहू जवळी देवा पाशी, राहू जवळी देवा पाशी, राहू जवळी देवा पासे आता जडोने पायासे, राहू जवळी देवा पासे आता जडोने पायासे. ओ देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. राहू जवळी देवा पाशी, सांगू सुख दुःख त्यासे, राहू जवळी देवा पाशी, हाता पायासे, देवा सांगो सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख. राहू जवळी देवापासी आता जडोनी पायाशी, देवाच्या पायाच्या जवळ राहून जवळच राहायचं. या नाव समीपता. आणि म्हणाल तर शेवटचा मोक्ष राहिला हा सायुज्यता मोक्ष. सायुज्यता मोक्ष, सायुज्यता जोडे. सायुज्य नावाचा मोक्ष म्हणजे त्याला आमच्या महाराजांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे पुनरपि शयनम ये संसारे कलदुस्तारे कृपया पाहे पाये मुरारी. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भजे मूढ मते. जन्मायचं नाही, मरायचं नाही, मरायचं नाही तर पुन्हा जन्मायचं नाही. नाम सायुज्यता मोक्ष घडतो. पण कधी? अलिंगन गडी मोक्ष सायुज्यता जोडे. सायुज्य नावाचा मोक्ष जोडतो. पण मग
असा सायुज्य नावाचा मोक्ष कोणाकडे मिळतो? आपल्याकडे ज्याचे काही वस्तू, त्या वस्तू, कोणती वस्तू कोणाकडे मिळेल, कोणती वस्तू कोणाकडे मिळेल हे आपल्याला माहित असते. विहीर खोदाची पोकल्यान पाहिजे, कोणाकडे मिळेल? पेटी मास्तरकड. हा, हे का नाही? त्यांच्याकडे आपण संपर्क केला तर त्यांच्याकडे ती वस्तू मिळेल. आता तोच कॉन्टॅक्ट पेटी मास्तर केला, त्यांच्याकडे केला तर मग त्यांच्याकडे काय मिळतील? पोकल्यान नाही मिळायचे, गाडगे मिळतील. हा, लागतं शेवट नाही, पहिल्यांदा सुद्धा लागतंय. शेवटच कसं? पहिल्यांदा लागतंय, मध्ये बी लागतंय, शेवट बी लागतंय, जन्माच्या अगोदर सुद्धा लागतंय. बरं का? लागतंय. महाराज बरोबर आहे का नाही? तुम्ही जसं म्हणता जिथे लकडी मरते लकडी, देख तमाशा लडकी का लकडी का होय, तसं गाडगं सुद्धा असंच आहे. बरं का? ह्यांचं जरी तुमचं आडनाव कुंभाराचं आहे ना, धंदा करता ना तो का नाही? बंद आहे करता. छोटी गाडगी मोठी गाडगी काय असेल ते जे करावंच लागतंय. गाडगं पाहिजे म्हटलं तर तुमच्याकडे यावं लागतंय. कोणचं पाहिजे? छोटं पाहिजे असलं तर छोटं आहे तुमच्याकडं, मोठं पाहिजे असलं मोठं. छोटं म्हणजे बोळकं सुद्धा आहे ना, बोळकं. हां, लोटकं, चिटकं, सुगाड, बोळकं राहिलं काय? बरं, किळी, घागर, डेरा, रांजण, सगळं सगळं काय मिळेल यांच्याकडे गेलं पाहिजे. ज्याच्याकडे जी वस्तू ती त्यांच्याकडं आपण मागणी करतो. मागणी केल्यानंतर ती वस्तू त्यांच्याकडे मिळालच अशी गॅरंटी असली तर त्यांना मागणी करायची, अन्यथा मागणी करून काय उपयोग आहे? नाही मागणी केलेली बरी. मग असं आलिंगन दिल्यानंतर सायुज्यता मोक्ष घडतो हे ठीक आहे, मोक्ष मिळतो हे ठीक आहे, पण तोही मोक्ष ज्यांच्याकडं असल त्यांच्याकडं गेलं तरच मिळतो. आणि तो मोक्ष देण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. अभंगाचं दुसरं चरण. ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, हो ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा महिमा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, महिमा, ऐसा संतांचा महिमा. जाने बोलायाची सीमा, जाने बोलायाची सीमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, ऐसा संतांचा महिमा, हो ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा, झाली झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा. ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. तुकराया अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये ध्रुवपदमध्ये सांगतात असा संतांचा महिमा आहे ज्यांच्याकडं आलिंगन दिल्या दिल्या मोक्ष तुम्हाला प्राप्त करून देतील, मोक्षापर्यंत मजल मारता येईल एवढी ताकद. पण बोलण्यापेक्षा अहो तुम्ही अनुभव घ्या. अनुभवाने सुद्धा सिद्ध केलं झालं ही ऐसा ज्याचा अनुभव अनुभवी आले अंगा. कारण असा जर अनुभव असेल तर, अन्यथा अनुभव नसेल तर जाणत या कोण. आत्मा अनुभवी तुका म्हणे पदवी, ज्याची त्याला याने
असाच अनुभव आहे. मोक्ष तुम्हाला साह्यता प्राप्त करून देणार संतांचा. संत हे मोक्ष देतात. बाकीचं काय देतात का हो? संतांकडे काही बाकीचं देण्याजोगं असेल तरी सुद्धा ते देत नाहीत. फसवून तुम्हाला उगीच नादाला लावून वेगळ्या दिशेला वाटचाल करण्यापेक्षा चांगल्या दिशेनंच नेण्याकरता ते करतात. त्यांच्याकडे काय नाही हो, भरपूर काही आहे. कल्पतरूकडे जे आहे ते सुद्धा आमच्या संतांकडे. कल्पतरूच्या सुद्धा दुप्पट तिप्पट ताकद आमच्या संतांकडे आहे. कल्पतरूचं झाड आहे, असं एक झाड आहे की ज्या झाडाखाली बसल्यानंतर कल्पतरू खाली फळे येतात ती मागितली. कल्पतरूच्या झाडाखाली पाहिजे ती फळं येतात. एक आपल्याला सगळ्याचं माहितीचं उदाहरण, वाटेने चाललेल्या वटसराला उन्हाच्या भर उन्हाच्या त्या त्रासानं कंटाळल्यानंतर असं वाटलं थोडं विसावा मिळावा. कुठंच झाड नाही, एक झाड दिसलं रस्त्याच्या कडनं. दिसलं म्हणण्यापेक्षा लावलं होतं. कोणी लावलं होतं माहित नाही. झाडाखाली गेला, सावली इतकी गर्द होती की बस इतकं उन्हाने घाम आलेला, पण त्याला वाटलं आता बस झालं, आता इथं थोडं गार पाणी असतं तर बरं झालं असतं. गार पाणी सुद्धा डेर, अरे इथंच डेर आहे म्हणले, मला कसं काय दिसला नाही. डेऱ्यातलं पाणी प्याला, वा वा वा. आता इथं थोडं मला असं वाटतंय वाट चालण्यापेक्षा इथंच 2 तास मुक्काम करावं म्हटल्यानंतर तो आडवा झाला. पण आडवा झाल्यानंतर त्या खाली माती ढेकळं ऋतू लागली, खडं ऋतू लागली. त्याला वाटलं जर गादी असती तर, अहो काय सांगायची, डनलॉपची गादी. महाराज बास का डनलॉपची गादी तयार झाली. अहो सगळं आराम आहे. पाणी मिळालं पण पोटासाठी खाण्याकरता काय 5 पक्वान्नाचं ताट वाढून सगळं काय जेवण झालं. आता डोळा लागणार त्याच्यामध्ये विचाराचं काहूर. अरे इथं काहीच नव्हतं. पहिले कोटेचं नव्हते काही, पहिलं काहीच नव्हतं. पण एकदम अचानक आलं. ज्या आरती सगळं आलं त्या आरती. इथं भूत तर नसेल ना. मारुती मामा भूत बघितलंय का? मारुती मामा यांनी भूत नाही बघितलं, पण ह्यांच्या पाठीमागं भूत लागल्यासारखं पळतात सकाळ सकाळ. चैन तुटली तरी चैन नाही म्हणून कीर्तनाला उशीर झाला. भूत तर नसेल आलं, खाणार तर नाही खाल्लं. कारण त्या कल्पतरूच्या झाडाला तिथं आलेल्याचं चांगलं करावं का वाईट करावं हे कळत नाही. पण आमचे संत आहेत ना, संत कल्पतरूचे झाड आहेत, त्यांनी मात्र फक्त जीवाचं चांगलंच केलं, वाईट काहीच केलं नाही. या संताचे हे देणे कल्पतरूनी दुने, परिसा गाद देणे चिंतामणी ठिंगणा. आलिंगने सुख वाटे प्रेमेची आनंद घोटे, अर्च ब्रह्मांड उतटे समूळ वाटे मी पण. कल्पतरूनी परिसा गाद देणे या संताचे हे देणे कल्पतरूनी दुने, परिसा गाद देणे चिंतामणी ठिंगणा. या संताचे हे देणे कल्पतरूनी दुने, परिसा गाद देणे चिंतामणी ठिंगणा. या संताचे हे देणे कल्पतरुहुनी दुने. कल्पतरूपेक्षा दुने म्हणजे दुप्पट आहे. कल्पतरू फक्त मागील तेवढं देतो. संत हे पाहिजे ते नव्हे त्याच्यापेक्षा जास्त देतात आणि तेही चांगलं देतात. कल्पतरुहुनी दुने परिस आघात देणे चिंतामणी ठिंगणा. परिसापेक्षाही आघात देणं संतांचं आहे. कारण तुकोबराय सांगतात झाली बोलायाची सीमा. असा संतांचा महिमा. परीस काय करतो? परीस फक्त आणि फक्त लोखंडाचं सोनं करतो. लोखंड गंजलेला असो, साधा असो, बिर्ला कंपनीचा असो नाही तर टाटाचा असो, कोणत्या कंपनीचा आहे, कोणत्या गावातलं, लागला स्पर्श झाला की त्याचं सोनं करणं हे परिसाचं काम आहे. पण फक्त परीस लोखंडाचं सोनं करतो. त्याला पितळ लावलं, जर्मन लावलं किंवा एखादी विटकर लावली, सोन्याची वीट होणार नाही त्याची. तुमचं एखादं गाडगं फुटलेलं असलं फेकून देता ना, त्याच्यापेक्षा फेकून देण्यापेक्षा ते खापर आहे ना, ते खापर परिसाला लावू म्हणजे त्याचं सोनं होईल असं वाटलं, होईल का? परिसाचे अंगी लावेता खापर, परिसाचे अंगी लावेता खापर, परिसाचे अंगी लावेता
खापर परिसाच्या अंगी लाविता खापर परिसाचे अंगी लाविता खापर परिसाचे अंगी लाविता खापर पालट अंतर निघे त्याचे पालट अंतर निघे त्याचे पालट अंतर निघे त्याचे परिसाची अंगी लाविता खापर परिसाला जर खापर लावलं तर त्याचं पालट अंतर निघे त्याचे तो कोरायचा अभंग बरं का. निंबाची या झाडा साखरेची आळे आपली ते फळे न संडीच तैशी आधमाची अमंगल चित्त वमन ते हितवर्णी सांडी त्याच्यातलं तिसरं चरण आहे. परिसाची अंगी लाविता खापर पालट अंतर निघे त्याचे परिसाला त्या खापराचं सोनं करता येणार नाही मग त्याच्यासाठी लोखंडच पाहिजे. बरं एवढ्यापर्यंत ठीक आहे. संतांचं मात्र असं जे जे त्यांच्या जवळ जातील ना त्यांचं सोनं करता तर त्यांना येतं पण सोन्यापेक्षा परिसाला जे जमलं नाही ते सुद्धा करता येतं. परिसानं लोखंडाचं सोनं केलं पण लोखंडाचा परिस केला नाही. पण संतांनी मात्र काय केलं आपल्यासारखंच आपणासारखे करीत येतात काळ नाही काळ वेळ आपले पदी बैसविले बाप रकमा देऊर विठ्ठले भक्ता दिदले वरदान. संतांनी काय केलं आपल्यासारखं केलं. आपण परिस आहोत आपल्यालाही सामान्य जीवालाही परिस केलं. परिसा गाथा देवी चिंतामणी ठेंगणा चिंतामणी तो चिंतले अर्था चिंतलेलं फक्त मनोरथ पूर्ण करतो पण अचिंत्य परमात्म्याची प्राप्त करून देणारे संत आहेत ना म्हणून झाली बोलायाची सीमा. आणि अशी सीमा जर झाल्यानंतर या संताची उपमा मी आता मी सांगितलं कल्पतरू कामधेनु बाकीचं काही सोडाच हो कोणीच या संताच्या उपमेला पुरत नाही. तर मग तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबराय सांगतात या आमच्या संतांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर यांची थोरवी ऐकल्यानंतर या जगतावर कितीतरी 360 तीर्थ असतील. आपण छोट्यातला छोटा आकडा घेतला बरं बरीचशी तीर्थ आहेत पण सगळीच्या सगळी तीर्थ संतांच्या जवळ येतात आणि त्यांच्या पायाला लागतात. अभंगाचं तिसरं चरण तीर्थे सर्व काळ तीर्थे परम तीर्थे परम तीर्थे परम काळ तीर्थे तीर्थे तीर्थे
तीर्थे पर्व काळ अवघी पाया पेसकळ. तीर्थ त्यांच्या पायाशी येतात बरं, पण तेही कळलं बी पाहिजे बरं का. तीर्थ पायाशी येतात संताच्या पाया. आता बाकीचे मोठमोठे संताच्या पायाला तीर्थ येतील, पण माझ्या पायाला त्यांनी पाण्याची बाटली कोहायला लावली इकडं. मारुतीने सारी म्हणजे काय बरं, तिसरं चरण तसं होतं ना, याच्यासाठी सारली का इकडं. तीर्थे पर्व काळ अवघी पाया पेसकळ. आमच्या पुंडलिकाच्या पायाच्या जवळ सुद्धा चंद्रभागा नावाची नदी आली. चंद्रभागा नावाची नदी माहिती आपल्याला. उगम कुठं पावली चंद्रभागा? नाही, भीमा नदी पावली भीमाशंकरला. चंद्रभागा पंढरपूरला उगम पावली. मिळाली कुठं? समुद्राला, संगमला म्हणतात. उलटी गंगा वाहे पोर आकाशी आला. असं द्या. उगमही तिचा पंढरपुरातच आहे आणि मिळाली पंढरपुरातच. वास्तविक पाहता असं म्हणाल तर भीमा आली चंद्रभागा, तुझी चरणीची गंगा, अवघी पाया पे सकळ. आमच्या पुंडलिकाच्या पायाजवळ चंद्रभागा आली बरं. चंद्रभागा नावाची नदी. आता आपण म्हणतो भीमा नदी, ती उगम पावलेली भीमाशंकरला, पण ती भीमा नदी तिथं आल्यानंतर ती भीमा नदीनं सुद्धा विचार केला आपलं काय काम नाही. मग आपल्या कामापेक्षा म्हणले चंद्रभागेचं काय काम आहे? चंद्रभागेचंच भरपूर काम आहे. चंद्रभागेला तिनं मदत केली. भीमा आली चंद्रभागा. त्या चंद्रभागेनं अगदी आमच्या पुंडलिकाच्या पायाच्या दर्शनानं पुनीत होऊन भक्तांना पुण्यवान करण्याकरता चंद्रभागे करेता एक स्नान, तुझे दोष पळते रानो रान, मग तू अवघाचे सुख रूप होसे, एक दोन जन्मीचे दुःख विसरसे. असं न म्हणता जन्मोजन्मीचं दुःख विसरायला लावलेली चंद्रभागा अवघी पाया पे सकळ. तीर्थे ही सगळी तीर्थ, सामान्य तीर्थ असतील, विशेष तीर्थ असतील, अतिविशेष तीर्थ असतील, पण सगळीच्या सगळी पाया जवळ येतात संतांच्या बरं का. या ठिकाणी गंगेचं स्नान केलेले, गंगेचं स्नान केल्यानंतर काशी तीर्थक्षेत्र असणार आहे, त्या क्षेत्राला सुद्धा आपण पाहतो की तो बुडावा लागतो आणि बुडल्यानंतर मोक्ष मिळतो. पाप ताप ही जाय परी एक आहे बुडण्यात येतं. पाप जातं, ताप जातं, मोक्षही मिळतो. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, परी वेचावे लागे शरीर ते गावी. काशी क्षेत्रामध्ये शरीर वेचावं लागतं, तिथं मोक्ष मिळतो. गंगेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला स्नान केल्यानंतर मोक्ष मिळतो. पण तरी अशी जी गंगा आहे ती अशी गंगा आज आमच्या संत महात्म्याने सांगितलं आपल्याला तिथं जायची गरज नाही. अवघी पाया पे सकळ, माझ्या पायाजवळ सगळे आहेत. संत महात्म्यांचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव करणं आहेच. त्यांच्या पायाजवळ सगळी तीर्थ आली. काशी तीर्थक्षेत्र असेल किंवा बाकीची असणारी 12 ज्योतिर्लिंगाचं तीर्थ असतील, 4 धामाचं तीर्थ असेल, अष्टविनायकाचं असेल म्हणा, बाकीच्या कोणत्या कोणत्या आपण तीर्थाला जातो ती सगळी अवघी पाया पे सकळ, सगळीच्या सगळी आमच्या संतांच्या पायामध्ये असतात. आणि मग शेवटी जगद्गुरु तुकोबा सांगतात, खरं सांगू का, याची सेवा कर, त्याची सेवा कर, या देवाचा नवस बोल, त्या देवाचा नवस बोल, महादेवाची सेवा कर, परत जगदंबेची सेवा कर, विठ्ठलाची सेवा कर, दत्तात्रयांची सेवा कर, संतोषी मातेचं भजन कर, हनुमंतरायाचं स्मरण कर. उदो 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 करत येळकोट येळकोट करण्यापेक्षा, बाकीची सेवा करण्यापेक्षा असं करा की संतांची सेवा करा. संतांची सेवा केली की सगळ्या देवाची सेवा केल्याचं पुण्य मिळतं. तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे देवा. त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली
झाली बोलायाची सीमा गाने बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा तो पारखुमाई विठो पारखुमाई विठो पारखुमाई विठो पारखुमाई विठो पारखुमाई विठो पारखुमाई पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. विडोबार तुका म्हणे देवा त्यांची केले पावे सेवा, ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. अभंगाचा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचवला. कीर्तनाची वेळ पूर्णत्वाकडं 10 मिनिटापूर्वीच गेलेली आहे. मध्याह्न काळ हा जरी 12:26 असला तरी सुद्धा आपण मध्याह्न काळ 12 वाजताचा समजून या ठिकाणी आलो. कीर्तनाला थोडा उशीरच झाला प्रारंभीला, पण तरीसुद्धा करविली तैशी केली शे कटकट, वाकडे केनीट देव जाणे. तसं जर पाहिलं तर हा संतांचा महिमा आहे. संतांनी काय केलं, काय नव्हे केले, काय सगळं भरपूर केलं. चालविली जड बेंती, हरली चांगयाची भ्रांती, रेड्या मुखे वेद बोलविला, झाली बोलायाची सीमा. बरोबर का नाही? बोलता येत नाही, बोलण्याच्या पलीकडे त्यांचं काम आहे. मेले माणूस जितो उठवील, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ ज्याने लिहिला, झाली बोलायाची सीमा. काय बोलावं? आमच्या जगद्गुरु तुकोऱ्यांनी सुद्धा हेच केलं. जेळी दगडासहित वया तारियेला जैशाला ह्या, झाली बोलायाची सीमा. एवढंच काय तर त्यांनी देहासह वैकुंठ गमन करून विश्व विक्रम नोंदवून आजपर्यंत तो कोणीच मोडीत काढला नाही, अशी ख्याती ज्यांनी केली, झाली बोलायाची सीमा. बाकीच्या सगळ्या संतांनी हेच केलं. नामदेवरायांनी सुद्धा तेच केलं. मूर्तिमंत देवाला मूर्तीतून सगुण रूप धारण करावं लागलं, नैवेद्य जेवावा लागला. फिरविले देऊळ जगा माझे ख्याती, काय वर्णन महिमा करावा. एवढं सगळं काही संतांच्या हातून घडलं. संत महात्मे अलौकिक आहेत. या अभंगाचा अर्थ एवढ्यावरच भागत नाही. या संतांचंही अनेक वेळा नामचिंतन केलं जातं. नामचिंतने करता सुद्धा हा पवित्र असा देह पुण्यवंत वाचा होते आणि या संतांच्यामुळं आपलं जीवन कृतार्थ होतं. आज जगद्गुरु तुकोऱ्या सुद्धा सांगतात, त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा माहिती आहे. अनेक थोर संत होऊन गेले, त्यांनी लीला केली, कला केली. एवढावर संत नाहीत ज्यांचा हेत विठ्ठल, नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचुनी, असे संत महात्मे. झाली बोलायाची सीमा. काय बोलावं, पण फक्त काही न बोलता त्यांचं गुणवर्णन करता करता नामचिंतन करावं. वेळ झाली म्हणून ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, साधकाचा माय बापा ज्ञानोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, दर्शने हरे ताप ज्ञानोबाराया, हरे ताप ज्ञानोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली जय जय तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम तुकाराम या 5वं पुण्यस्मरण ज्यांचं ते कैलासवासी गणपत कृष्ण मोरे अण्णांना जाऊन आज 5 वर्ष झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी गिरजाबाई गणपत मोरे आणि लक्ष्मीबाई गणपत मोरे, 3 मुलं, दत्तात्रेय गणपत मोरे, वसंत गणपत मोरे आणि सचिन गणपत मोरे, आणि एक त्यांचा मुलगा. याच्या अगोदरच इहलोकची यात्रा संपून परलोक गमन ते चिरंजीव ज्ञानदेव गणपत मोरे. आणि मुली म्हणाल तर जनाबाई, हिराबाई, शालनताई, कुसुमबाई, सुशीलाताई,
कैलासवासी केसरबाई आणि सुवर्णताई या सगळ्या या मोरे कुटुंबानं अण्णांच्या प्रित्यर्थ श्रद्धांजली, आदरांजली, भावांजली, समनांजली समर्पित करण्याच्या उद्देशानं हा केलेला स्तुत्य उपक्रम विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल